मिलने तो दे पहले। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आणि तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की हा वेडनेसडेचा म्हणजेच बुधवारचा ब्लॉग आहे. तर मग बुधवारी मी ऑफिसला निघाले होते आणि तेव्हाच मी ब्लॉग स्टार्ट केला, कारण आज मला तुमच्याबरोबर माझा दिवस पण शेअर करायचा होता आणि संध्याकाळी डिनरला जाणार होतो ते पण शेअर करायचं होतं. तर मग मी छान रेडी झाले. छान रेडी म्हणजे नेहमीप्रमाणे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावलं आणि हेअर बांधले, हेअर टाय केले वरती आणि निघाले ऑफिसला, कारण माझा टाइम झाला होता ऑफिसला निघण्याचा. आज थोडा निवांतपणा होता कारण माझं वेळेवर आवरलं होतं. वेळेवर आवरलं की पटापट अशी घाई करायची गरज नसते, म्हणून मग मी ब्लॉग पण शूट करत होते. तर मग तुमचं किती वेळा वेळेवर आवरतं आणि तुम्ही वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचता का हे तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा, कारण मला बऱ्याच वेळेला खूप घाई होते. म्हणजे मी पोहोचते ऑफिसला पण खूप घाईमध्ये, एकदम धावती पळती ट्रेन असते माझी सकाळी सकाळी, त्यामुळे मग मी बऱ्याच वेळेला ब्लॉग पण ट्रेन पकडल्यावर किंवा प्लॅटफॉर्मला पोहोचल्यावर स्टार्ट करते. तर मग चला आपण निघूयात. आता आजचा दिवस तुमच्याबरोबर शेअर करते, तो बघून घ्या. आणि संध्याकाळी मी कुठे जाणार आहे डिनरला हे पण तुम्ही तोपर्यंत गेस करा. आज ऑफिसला ट्रेनने न जाता मी जाणार होते बाईकवर, त्यामुळे मग मी स्कार्फ घेतला होता. थोडीशी तब्येत डाऊन वाटत होती म्हणून मग मी स्कार्फ बांधला होता आणि चष्मा पण लावला होता, कारण डोकं दुखत होतं जास्त म्हणून. आणि मी असं सगळं घातल्यामुळे तुम्हाला मी खूप चंपू दिसत असेल, पण ठीक आहे, कधी कधी आपल्याला हेल्थ जास्त महत्त्वाची असते, त्यामुळे दिसणं थोडंसं इग्नोर करा. सकाळी सकाळी मी स्वतः पण मुंबई दर्शन घेते आणि तुमच्याबरोबर पण ते शेअर करते. ऑफिसला जाताना जेव्हा ट्रेनने जातो तेव्हा एक वेगळीच धावपळ असते आणि बाईकने जातो तेव्हा थोडंसं ट्रॅफिक असतं, पण मजा असते. तुम्हाला कसं जायला आवडतं, बाय रोड और बाय ट्रेन? जर बाईकने जायचं असेल तर मला वाटतं 90% लोक बाय रोड बोलतील, कारण ट्रेनची धावपळ सगळ्यांनाच कंटाळा येतो. त्यानंतर मग आम्हाला भरायचं होतं पेट्रोल, म्हणून मग आम्ही आज या रोडने जात होतो. इकडचं जे रस्त्यावरचं काम आहे, पेंटिंग्स वगैरे खूप छान आहेत, मस्त वाटतं. त्यानंतर पेट्रोल भरलं आणि मग आम्ही निघालो ऑफिसकडे. जाताना नेहमीप्रमाणे तुमच्याबरोबर हा स्टॅच्यू शेअर केला आणि त्यानंतर जे समोरच दिसतं मुंबई असं सगळं डेकोर करून लिहिलेलं आहे, ते बघून खूप भारी वाटतं. ज्यांना ज्यांना मुंबई आवडते त्यांना हे भारीच वाटणार. आणि मग असा सगळा प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर केला आणि मग पोहोचले फायनली ऑफिसमध्ये. ब्रिजवर गेल्यावर मात्र माझा स्कार्फ निघत होता आणि खूप जास्त वारा येत होता, त्यामुळे मी नंतर स्कार्फ काढूनच ठेवला, कारण तो सतत उडत होता म्हणून. चला तर मग आता ऑफिसमध्ये जाऊन बोलते तुमच्याशी. ऑफिसमध्ये पोहोचताच मी अशी चंपूची डायरेक्ट छान छान दिसायला लागली, कारण मी स्कार्फ वगैरे काढला होता. आणि मग मी पोहोचले ऑफिसमध्ये. आज मी थोडंसं माझा डेस्क क्लीन केला होता, क्लीनच असतो पण असं छान क्लीन केला होता, थोडं पसारा आवरला होता, रद्दी वगैरे सगळी काढली होती, म्हणून मला छान वाटत होतं. म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं की मी तसं डेस्क आणि सगळं क्लीन केलं आहे. त्यानंतर काम केलं, कारण ते खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि खूप जास्त काम आहे माझ्याकडे, म्हणून काम करता करता म्हटलं तुमच्याबरोबर पण शूट करून शेअर करूया म्हणून. अरे बट वो बोल भी रहा है कि अरे नंबर नहीं आता, ये पहले पूछ जाते. सगळी कामं आवरली आणि आजचा ऑफिस टायमिंग संपला, म्हणून मग निघताना फ्रेश होताना थोडंसं शूट केलं. तो क्या होता है उसको थोड़ी, तो तुझे कुछ प्रॉब्लम है क्या? मेरे बर्थडे वाले ब्लॉग में मैं तो वैसे भी आपसे आधा कमीशन तो मैं लेने ही वाली. पैसा मिलने तो दे पहले.
मिला नहीं कि ये पहले आ गई ये आणि मग चला आता घरी जाऊया, कारण ऑफिस टाइम संपलेला आहे आणि घरी जायचं आहे. हो, जसं मी तुम्हाला सकाळी निघताना बोलले होते, आज डिनरचा प्लॅन आहे. दिवस संपवून पोहोचले मी घरी आल्यानंतर वेलकम बॅक भांडी घासायची होती आणि मी आता घरी पोहोचले. घरी येऊन मी भांडी घासायला आता सुरुवात केली आहे, म्हणजे बाकीची छोटी मोठी कामं आवरून, कारण आज जेवण नाही बनवायचंय. आज मी बाहेर चालली आहे जेवायला, वेडनेसडे आहे. सो एका ठिकाणी छान अशा लोकेशनवरती आम्ही चाललोय जेवायला, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आता आधी मी कामं आवरते, छान पटपट भांडी घासून घेते आधी. सो जरी बाहेर जाणार असली मी जेवायला, तरी बाकीची कामं आहेत, म्हणजे क्लिनिंग असतं, बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्याच असतात. सो मी आधी ते सगळं आवरून घेते. म्हणजे ऑलमोस्ट झालंय माझं सगळं, फक्त भांडी राहिली आहे, ती भांडी घासून घेते. उद्याचा ब्लॉग एडिट करायचा आहे, तो करून घेते. सो आता मी सगळं आवरते. तुझ्या येईल थोडं 5 मिनिटात सुटली आहे ती पण. मी सगळं आवरून पुन्हा तुमच्याबरोबर व्हिडिओ कंटिन्यू करते, तुमच्याबरोबर शेअर करते की कुठे जाणार आहे आणि काय आहे जेवण आजचा डिनर. सो स्टे ट्यून. सगळी क्लिनिंगची कामं पटापट आवरली आणि मग रेडी होऊन आम्ही निघालो जेवण्यासाठी. आम्ही जाणार होतो मार्तंड या हॉटेलमध्ये, जे लालबागला आहे. आधी पण 1-2 वेळा आम्ही तिथे जेवलो आहे. तिथे चिकन थाली त्यांची स्पेशल आहे आणि स्पेशली खरडा चिकन. तर मग मी तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग निघूया जेवण्यासाठी. आणि बाहेर एवढा अंधार झाला आहे, 9 वाजून गेलेत. मी मशीन लावली होती त्यामुळे थोडा वेळ झाला आहे. सो आपण निघूयात आता. तिकडे पोहोचलो आम्ही, पण एवढी जास्त गर्दी होती की मी आतमध्ये गेल्यानंतर शूट नाही केलं, कारण का खूप लोक अनकम्फर्टेबल होऊ शकतात, कारण ते सगळे जेवत असतात, आनंद घेत असतात आणि आपण शूट कुठे मध्येच करणार. म्हणून मी थाली तुमच्याबरोबर शेअर करते. हे खरडा चिकन आहे, गावठी चिकन, अंडा करी, भाकरी, वडे तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता आणि पाणी आणि रस्सा अनलिमिटेड हे सगळं आहे. तर तुम्हाला कधी ट्राय करायचं असेल, तुम्ही ह्या साईडला जेवणाचा प्लॅन करत असाल तर नक्की व्हिजिट करू शकता तुम्ही. असं मस्त जेवणाचा आनंद घेतला आणि खूप जास्त प्रचंड गर्दी होती. आम्हाला स्वतःला 1 तास वेटिंग होतं, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की आतमध्ये किती लोक असतील, म्हणून मी शूट नाही केलं. पण बाहेर येऊन मी तुमच्याबरोबर शेअर करते की बाहेरून पण तुम्हाला दिसेल की पाठी किती जास्त गर्दी आहे. ते बघा, आमचं जेवण झालंय आणि रात्री जवळजवळ 11:15 वाजले तरी एवढी गर्दी होती तिथे अजूनही. त्यामुळे मग सगळ्यांना अनकम्फर्टेबल होऊ नये म्हणून मी शूट नाही केलं. पण मी बाहेरून तुम्हाला दाखवते. हे आहे मार्तंड हॉटेल आणि अजून एवढं वेटिंग आहे तिथे. चला तर मग आजचा मी छोटासा ब्लॉग इथेच संपवणार आहे. डिनर झाल्यानंतर आम्ही मस्त छोटीशी ड्राईव्ह करून घरी पोहोचलो. घरी गेल्यानंतर स्किन केअर केलं, थोडंसं रीडिंग केलं आणि मग मस्त आराम केला, झोपलो. तुम्ही सगळेजण पण तुमच्या विकेंडला तुम्ही काय काय करता हे माझ्याबरोबर शेअर करा, किंवा अजून कुठे चांगली खाण्याची स्थळं आहेत ते पण मला सजेस्ट करा. मी तिकडे जाण्याचा प्रयत्न करेन नक्कीच. जर ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण सगळे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे पण खा प्या आणि मस्त राहा. चला तर मग काळजी घ्या. बाय.